राम कृष्ण हरी, राम कृष्ण हरी, राम कृष्ण हरी. भागीरथी नदीच्या काठी एक शेतकरी म्हणजे शहर होतं आणि त्या शहरामध्ये एक शेतकरी होता. त्या शेतकऱ्याच्या बायको, मुलगा, परपंच अगदी व्यवस्थित त्यांचा चाललेला होता. मळी काठेला 2 एकर रान होतं आणि त्या 2 एकरात रोज सकाळपारी जायचा. बारीक गव्हात सुद्धा ठेवणार नाही, उपडणार. आणि पुन्हा 8-8:30 वाजले की आंघोळी करून घराकडे येणार. पहिलं त्याला जेवण 9 वाजता पाहिजे. जेवण करून असं त्याचे नेहमी चाललेलं होतं. निरोप आला, पाऊस झाला. आता म्हटला पेरायला काय हरकत नाही. मग त्यानं पुढे सांगून पेरून घेतलं, गाठ पातळ केला. पुन्हा 9 इंचाच्या पुढं मोड ठेवणार आणि ते शाळू टपुऱ्यापेक्षा उंच गेला आणि पायाच्या अंगठ्यासारखं एक ताट. त्याला कुठरी पडलं आणि त्यातून रोज घराकडे यायचं दिवस मावळल्यावर आणि सकाळपारी पाट्याचं जायचं. सारखं चौफेर फिरायचं. इतकं शेतावर लक्ष त्याचं होतं. आणि पुटरी पडल्यावर एक कणीस मापट्यासारखं पडलं आणि मोत्यासारखं झुंजलं त्याला दिसू लागलं. आता काय करायचं म्हटलं. इतकं सुंदर आले, आत्तापर्यंत कवा असा शाळू आला नाही आणि आता काय करायला पाहिजे आपण. घरी आला, धोता रोवणात घातलं आणि जेवायला बसला. जेवायला बसल्यानंतर सांगायला लाग, काय सांगू तुला म्हणला. आत्तापर्यंत म्हटला मी कष्ट करत होतो लहानपणापासून, पण असा कधी शाळू आला नाही. आणि शाळू म्हटला काय लागलाय, बरोबर उंच म्हटला आणि मापट्यासारखं कणीस आणि मोत्यासारखं झुंजलं म्हणला. पण म्हणजे काय हो. अगं म्हटला आले नदीजवळ, पाणीजवळ झाडं आणि त्या झाडावर पक्षी म्हटलं पाखरं बसलेली. मी घरी आल्यानंतर ती पाखरं म्हणला कणसावर बसणार, कणस झुंजळं खाणार. काय करायचं म्हटला इतकं येऊन चांगलं. मग असं करा, माळा घाला आणि रोज सकाळपारी जावा आणि पाखरं राखा. आणि मी 9 वाजता जेवण घेऊन येते म्हणल्यावर काय हरकत नाही, मला एवढंच पाहिजे होतं म्हणलं. कुऱ्हाड घेतली, 4 मेढी काढल्या, पुन्हा आडव्या 4 काढल्या. माळा घालून अगदी मागाखंड चर्या आणून
बांधून अगदी व्यवस्थित त्याने केलं. पण आता खडं पाहिजेत म्हटलं. राहणार तर येऊ खडा मी ठेवला नाही. नदीत तर पाणी भरलेलं म्हटलं वाळूचं खडक देता येणार नाही. आता काय करावं. उकरून माती वली काढल्यावर त्याचं लाडू बनलं. हा म्हटलं हे बरं आहे म्हटलं. रानात तर खराब होत नाही. गोपनीत घालून तर मारला तर त्याचा पपोटा होतोय. त्याच्यामुळं म्हटलं पाखरं उठून जाते. चांगलं आहे म्हटलं हे. मग त्यानं आणि जरा वरची माती काढून अगदी खाली चिखलागत माती त्याचं लाडू केलं आणि एक पाटे आणून त्या पाटेमध्ये भरलं आणि माळ्यावर ठेवलं. सकाळपारी आला आणि गोपनीत घालून मारू लागला. असं करत करत 8-10 दिवस गेलं आणि का खात डबरं गेल्यावर आता म्हटला ह्या डबऱ्यातली माती काही काढायला येत नाही. आजच्या दिवस काढायची आणि उद्याला म्हटलं दुसरं डबलं पाडायचं. असं वाकून पालता पडून त्यातली माती काढताना त्याच्या हाताला गोड लागलं. आईला म्हटलं काय आहे बघावं. मग त्यानं आणि पुन्हा कडेची माती काढून हे केलं तर गाडगं होतं. गाडगं आणि ती गाडगं वर त्याच्या झाकल्यानं झाकान होतं वर काढून ठेवलं. आता काय बघावं म्हणून त्यानं झाकणी काढली. सगळं खड्यानं भरलेलं होतं आणि बरं झालं म्हटलं गोपनी म्हणजे लाडू करायला वाचलं. आणि हीच माळ्यावर ठेवायचं पाखरं राखायची. पाठच उठला. पुन्हा नंतर माळ्यावर चढला आणि पाखरं राखू लागला. असं करत करत 9 वाजेपर्यंत त्यातलं खडं संपलं. योग खडा राहिला. तवर बायको मूल पोरग चालत संघ आलेला आहे आईबरोबर. खेळा बघितल्यावर बायकोला त्यानं आले उतरला. हातपाय धुतलं, चूळ भरली आणि जेवायला बसला. पोरग बाबा म्हटलं मी माळ्यावर चढतो. चढ. माळ्यावर गेला. अरे गाडग्यात काय बघावं म्हणून त्यानं गाडगं बघितलं तर त्यात एक खडा होता. ती पोरग खडा घेऊन खेळायला लागलं. असं खेळत खेळत 4 वाजले. मग मंडळीनं भांडी गोळा केली, पाटीत भरली. आता म्हणली मी जाते आणि तुम्ही या मागलं दिवस मावळल्यावर. बरं म्हटलं जावा. चल पोरा म्हटल्यावरच्या पोराला घेऊन निघालेले आहे. आणि त्याच्या घरी जायला सोन्याच्या पेटला म्हणजे वाट होती. आणि त्या पेटनं असं चाललेले असताना सराफ काठ्याचा गाडगेडी दुकानदार त्याचा पोरगा बाहेर उभा राहिलेला होता. आईला म्हटलं त्या पोराच्या हातात काय आहे. उघडतोय पुन्हा मुठी जातो, उघडतोय पुन्हा मुठी जातो. अहो बाई म्हणता मावशी काय हो तुमच्या पोराच्या हातात अहो खडा आहे. गाडगं खडं होतं आणि त्यात एक खडा गावलं गाडग्यात. ते पोरगं खेळत होतं. तुमच्या काय उपयोगाला येत असला तरी घ्या. नाही म्हटलं थांबा. तोवर वडील आला.
आतनं आल्यावर काय रे रासाच्या पोराच्या हातात खडा दिसतोय. अरे अरे वा वा वा. अहो मावशे त्या खड्याला किती द्यायचं पैसे? अहो काय माझी चेष्टा करता काय म्हणले? हा जे खडा होता ते पोरगं खेळत होतं म्हणले, तुमच्या उपयोगाला असला तरी घ्या. नाही किती द्यायचं सांग, किती द्यायचं सांग. अरे म्हणला ते बाय माणूस काय सांगणार आहे, मालक कुठं आहे ते विचार. मग तुमचं मालक कुठं आहेत? तर रानात आहेत, आल्यावर लावून द्या. बरं म्हणले आणि गेले घरी. घरी गेल्यानंतर दिवस मावळल्यावर आला आणि हातपाय धुवून जेवायला बसला. थांबा म्हणले. ते सराफाटे दुकानदारानं सोन्याच्या थांबवून घेतलं आणि तिथं थांबल्यामुळं टाईम झाला आणि खर्चे म्हणले स्वयंपाक तवर म्हणले दुकानात त्यात जाऊन यायला बोलवले. बरं म्हणलं. हे आला दुकानाकडं. आल्यावर त्या पोरानं बघितल्यावर या या म्हटला बसा बसा. अहो ह्या गादीवर बसा, खाली बसू नका. म्हणजे किती त्याची किंमत वाढली बघा. काय गादीवर बसा म्हटलं? नाही नाही म्हणला, मी शेतकरी आहे. काय नको गादीवर, नाही बसा म्हणलं. मग पोरा तिजोरीत म्हटला खडा ठेवलेला आहे ते घेऊन ये. मग खडा घेतला. तो खडा म्हणला पोरगे माझ्या पोराच्या हातात होता म्हटला. मग पोराच्या हातात होता तो खडा आम्ही घेतलेला आहे. काय पाहिजे असलं तर घ्या, तुमच्या उपयोगाला येत असेल तर. अहो काय सांगायचं, गाडगोबर खडं होतं. सगळं म्हणलं गोपनीत घालून मारलं आणि योग खडा राहिला तेवढं पोरगं घेऊन खेळत होतं. मग काय विचारायचं आहे म्हटला, घ्या जवळ. नाही नाही थांब. अरे म्हटला किती पैसे द्यायचं सांग. हा काय म्हटला, माझी चेष्टा करता काय? नको 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 म्हटलं, घ्या म्हटला तुम्ही. नाही म्हटला. अहो म्हटला गाडगंभर खडं होतं, तुमच्या उपयोगाला येत असेल तर घ्या. नको. अरे थांब. नको नको काय म्हणायला आलायस म्हटला. तासभर झालं. तासभर म्हटला आम्ही दोघंजण तुझी विनंती करतोय. बर मग अरे ह्या खड्याची किंमत करता येणार नाही. अरे शवारी असं काय आहे? मग असं करा, मी काही सांगणार नाही, तुमचं तुम्हीच म्हटला इच्छा येईल ती मला द्या, मी त्याच्यात समाधान मानतो. आम्ही काय देईल तेवढे घेणार. हो म्हटला, तुम्ही काय दिशेला तेवढं मी घेऊन जाणार आहे म्हणला. बर म्हटलं असं काय. उद्या सकाळपारी दिवस उगवायला नवरा बायको यायचं, झडपी घेऊन फडकेची, आणि खोल्या उघडतो. 7 खोल्या पैशानं भरलेल्या आहेत. आणि जायचं, गटोळं बांधायचं, आपलं उचलून घ्यायचं, दुसऱ्याकडं उचलून घ्यायचं नाही. उचलणीचं गटोळं बांधायचं, घरात नेऊन वतायचं, पुन्हा यायचं, पुन्हा गटोळं बांधायचं, पुन्हा नेऊन वतायचं, पुन्हा यायचं, पुन्हा गटोळं बांधायचं. असं करत दिवस मावळेपर्यंत तुम्ही नेचेला तेवढी त्याची किंमत. अरे बाप रे म्हणला. आता म्हणला हे पैसे चांदीच राणीच्या
आम्ही काही दोघं जण हायगाई करणार आहे का म्हणला. दोघं बी आम्ही ताकदवान. 50-50 किलो तर म्हणला गटोळी बांधून आपापलं उचलून नेणार म्हणला. एक खोली म्हटलं संपवून टाकेन म्हटला. एवढी किंमत काय रे देवा. गाडगंभर खडं होतं, सगळं गुपणीत घालून मारलं. एक खडा राहिला, त्या एका खड्याची इतकी किंमत. पण ते गाडगंभर खडं होतं त्याची किती किंमत झाली असती. काय म्हटला, काय भेकडचं डोळा आलं मला म्हटला. घरला आला, बायकोला सगळं सांगायला आला सगळं कसानक. आणि चल म्हणला. दिवस उगवायला गेले दोघंजण. काकऱ्या धरून हुडकलं, रान हुडकलं, तर एक खडा सुद्धा सापडला नाही. काय करायचं म्हणला. एकदम गोपनीतनं मारल्यावर म्हणला मातीत घुसला असेल. उकरून माती त्यांनी मेहनत ही केले गत. काकऱ्या धरून त्यांनी बघितलं तरी सुद्धा एक खडा सुद्धा सापडला नाही. काय हो म्हणला, एका खड्याची इतकी किंमत आणि गाडगंभर खडं होते त्याची किंमत म्हटलं किती झाली असती. असा खडा कुठला आहे. नेतो म्हटलं मी. पण म्हटला काय सांगा तर. अरे म्हणला तुझं आयुष्य किती झालं. मी म्हटला 50-60 वर्ष झाले असेल म्हटलं मला. तर 50-60 वर्ष गोपनीतल्या खड्याप्रमाणे म्हटला फुकट गेलं. आलं का लक्षात. फुकट गेलं. तो खडा पुन्हा घावल का. गेलेला आयुष्य आपल्याला घावल का नाही. तर यो खडा जो राहिलेला आहे तेवढं आपलं आयुष्य राहिलेलं आहे एका खड्यावर. आता तासानं जातोय का उद्या जातोय हे काय मला सांगता येईल का नाही. तर त्याची किंमत एक खड्या एवढी राहिलेले. तवर हात धुवून घे, दान धर्म कर, देवधर्म कर, काहीतरी पुण्यही कर. ही फुकट गेलं म्हणला तुम्ही काय केलं नाही. रान आणि घर, रान आणि घर. त्या रानाशिवाय दुसरं काय नाही. कधी 4 माणसात कधी जाऊन बसायचं नाही. वाया जातोय दिवस. रानातच येऊन बसायचं झाडाखाली. तर काहीतरी मिळव म्हणल्यावर मग त्याचं डोळं उघडलं आणि पुन्हा घरी येऊन बायकोला सांगितलं कुठलाही भिकारी आला तर त्याला परत घालवायचं नाही. कोण बी असू दे त्याला दान करायचंच. पुन्हा तीर्थ यात्रा करू लागला. पोरगा मोठा झाला, लग्न झालं, सगळं व्यवस्थित परपंच चालला.